पन्हाळगडाच्या शेजारील असलेल्या पावनगडावरचं अतिक्रमण हटवण्यात येत आहे। पावनगडावरचे अनधिकृत मदरसे सुद्धा हटवले गेलेले आहेत। रात्रीपासून प्रशासनाकडून ही कारवाई सुरू झालेली आहे आणि पावनगडावर आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे। याविषयी बोलूयात, शेखर पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शेखर, काय नेमकी माहिती आहे अधिकची? यामिनी कोल्हापुरातल्या पन्हाळगडाच्या बाजूलाच असणाऱ्या पावनगडावरती खरं तर गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकाम सुरू आहेत अशा पद्धतीची तक्रार जी आहे ती हिंदुत्ववादी संघटना असू दे किंवा संभाजी ब्रिगेड आणि विविध संघटनांनी केली होती आणि त्याच तक्रारींच्या अनुषंगानं प्रशासनानं काल रात्री इथं अनधिकृतपणे जो मदरसा होता तो जो आहे तो जमीनदोस्त केल्याची माहिती जी आता मिळालेली आहे। काल रात्रीपासून तर मध्यरात्रीपासून सकाळी 9 वाजेपर्यंत ही सगळी कारवाई सुरू होती। मात्र अद्यापही त्या ठिकाणी जाण्यासाठी कुणालाही परवानगी नाही। माध्यमांना देखील मज्जाव जो आहे ते करण्यात आलेला आहे। संपूर्ण परिसर त्या ठिकाणी आता स्वच्छ करून घेण्यात आलेलं आहे। तिथं जे बांधकाम पाडण्यात आलं होतं ते देखील प्रशासनाकडून बाजूला केलं जात असल्याची माहिती मिळते आणि म्हणूनच त्या ठिकाणी कोणालाही जाण्यासाठी आता परवानगी नाही। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून जे तक्रार त्या ठिकाणी अनेकांनी केल्या होत्या त्याच्या अनुषंगानं जे अतिक्रमण आणि अनधिकृतपणे केलेलं बांधकाम जे आहे ते मात्र आता पाडण्यात आलेलं आहे। अगदी शेखर, तुम्ही ज्या तक्रारींचा उल्लेख करताय त्यामध्ये नेमक्या कोणाकोणाच्या तक्रारी होत्या आणि पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाटा तिथे दिसतोय, बंदोबस्त मोठा दिसतोय? हो, अगदी बरोबर आहे। कारण तक्रारी ज्या आहेत त्या हिंदुत्ववादी संघटना असू देत किंवा संभाजी ब्रिगेड असू दे यांनी वेळोवेळी त्या ठिकाणी आंदोलन केली होती। शिवाय प्रशासनाला निवेदन देखील दिलं होतं। अनधिकृतपणे गड किल्ल्यांवरती अशा इमारती अशा बांधकाम जर होत असेल तर ते खूप गंभीर आहे आणि त्याच्यावरती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती सातत्यानं होत होती आणि त्याच मागण्यांच्या आधारे आता प्रशासनाने ही मोठी कारवाई केलेली आहे। काल मध्यरात्री ही कारवाईला सुरुवात केली आणि आज सकाळपर्यंत ही पूर्ण कारवाई झालेली आहे। मात्र सध्या या पूर्ण परिसरामध्ये जाण्यासाठी कुणालाही परवानगी नाही। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो पावनगडाकडे जाणाऱ्या मार्गावरती लावण्यात आलेला आहे। त्यामुळं नक्कीच दुपारनंतर मात्र त्या ठिकाणी आता पूर्णपणे जमीनदोस्त केलेली पूर्ण जमीन त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। जे बांधकाम होतं ते मात्र आता पाहायला मिळणार नाही। हे मात्र आता सत्य असल्याचं पाहायला मिळते। अगदी धन्यवाद शेखर या माहितीसाठी। Thank you.